जागतिक आदिवासी दिनानिमित्त बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी। शुभमंगल बहुउद्देशीय संस्था, अनुसूचित ठाकूर जमात नोकर वर्ग सेवा संघ व ठाकूर समाजाच्या वतीने अभिवादन। शुभमंगल बहुउद्देशीय संस्था, अनुसूचित ठाकूर जमात नोकर वर्ग सेवा संघ तसेच ठाकूर जमातीच्या वतीने जागतिक आदिवासी दिवस क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। त्यानिमित्ताने धुळे शहरातील टेलिफोन कॉलनी प्लॉट नंबर 20 या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात समाज बांधवांनी एकत्रित येत आदिवासी समाजाच्या गौरवशाली परंपरा, संस्कृती, हक्कांसाठी लढा देणारे महान व्यक्तिमत्वांना अभिवादन केले। कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता यहा मोगी व क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प केला। जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व विशद करताना उपस्थित मान्यवरांनी आदिवासी समाजाच्या देशाचे सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक जडणघडणीत दिलेल्या योगदानाचा गौरव केला। क्रांतीवीर बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी केलेला संघर्ष, त्यांचे धैर्य आणि सामाजिक बांधिलकीच्या आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे देखील सांगण्यात आले। या कार्यक्रमास ठाकूर समाजाचे ज्येष्ठ नेते अण्णासो डी.जे. ठाकूर, भालचंद्र ठाकूर, सोमनाथ ठाकूर, प्रभाकर सूर्यवंशी, बाबासाहेब प्रकाश भामरे, शिवदास भामरे, दरबारसिंग ठाकूर, हिम्मत बागुल, बापूजी ठाकूर, रमाकांत उपाचार्य, अनंत सिसोदिया, डॉक्टर हर्षकुमार भामरे, ललित वाघ, दिनेश ईशी, नरेंद्र ठाकूर, दादा ठाकूर, प्रमोद वाघ, भिकन ठाकूर, भूषण बागुल, राजेंद्र भामरे, राजेंद्र ठाकूर, दिलीप महाले, संजय ठाकूर, सुभाष ठाकूर, ज्ञानेश्वर ठाकूर, किशोर ठाकूर, मदन महाले, सुरेश ठाकूर, कांतीलाल ठाकूर, अमृत ठाकूर, महेश ठाकूर, रवींद्र ठाकूर, संजय महाले यांच्यासह संतोष ठाकूर यांच्यासह ठाकूर समाजातील पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजाची एकता, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक अस्मिता जपण्याचा संदेश देण्यात आला। उपस्थित समाज बांधवांनी बिरसा मुंडा यांच्या विचारांना अभिवादन करत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला। कार्यक्रम उत्साहपूर्ण सामाजिक एकतेचे दर्शन घडविणारा ठरला। जय जोहार, जय जोहार, जय आदिवासी, जय जवान, जय आदिवासी, जय मुंडा, जय आदिवासी, जय आदिवासी, जय जवान, बिरसा मुंडा की जय। आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन 1982 साली युनेस्कोमध्ये जगाचे सगळ्या आदिवासी भागातले कोणते भागात आदिवासी जास्त आहे त्या हिशोबाने हे करून 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून युनेस्कोने जाहीर केला। तेव्हापासून आपल्या संपूर्ण राज्यात, देशात, जगात सगळीकडे आदिवासींचा हा दिवस साजरा केला जातो। इंग्रजांच्या काळापासून आदिवासींचं, दलित, भटके, विमुक्त जाती जमाती लोकांचे आधी इंग्रजांकडून शोषण होत होतं। त्यासाठी अनेक लोकांनी उठाव केले। त्यात बिरसा मुंडा, उमाजी नाईक, तंट्या भील यासारख्या आदिवासी नेत्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन या आदिवासीवर अत्याचाराला जागतिक आवाज उठवला जगावर। त्यासाठी सरकारला शेवटी नमावं लागलं इंग्रज सरकारला, परंतु बिरसा मुंडा यांना आपल्या लोकांनी गद्दारी करून पकडून दिल्यामुळे त्याला इंग्रजांनी फाशी दिली। बिरसा मुंडा म्हणजे हा झारखंडमधला असून रांची जिल्ह्यातला, परंतु त्यांचे आदिवासी कार्याचे सगळे आपण संपूर्ण भारतात कौतुक करत असतं। आणि आदिवासींच्या संदर्भात त्यांचे जे सरकारी धोरणं जे आहेत त्यासाठी आदिवासीचे जे कार्य आहे याचे आता राज्य जागतिक स्तरावरून अभ्यास केला जातो। अशा या आदिवासी दिनानिमित्त आज आमच्या धुळे जिल्ह्यातील वतीने आज आमच्या ठाकूर जमातीच्या वतीने अण्णा आमचे अध्यक्ष आहेत, शुभमंगल आणि ठाकूर जमातीचे, त्यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही हा कार्यक्रम जाहीर केला। आणि इथून दरवर्षी आमच्या हा 9 ऑगस्टला हा जागतिक कार्यक्रम होत राहील। आणि या निमित्ताने आम्ही सगळ्यांना हे सांगू की आदिवासी हे खरे संस्कृती रक्षक आहेत। त्यांच्यामुळे संस्कृती निसर्ग टिकून आहे। आदिवासी निसर्ग टिकला तरच आपण अस्तित्व टिकेल याची आपण जाणीव ठेवून आदिवासींबद्दल आपली सहानुभूती आणि आपला सपोर्ट दिला पाहिजे। यासाठी आदिवासी दिन हा
जागतिक लेवलवर उत्साहाने साजरा केला पाहिजे असं या निमित्तानं मी आपल्याला आवाहन करतो. आणि आदिवासी ठाकूर जमात या संदर्भात नेहमी भरीव कार्य करीत असतं. असं आमच्या या निमित्ताने जाहीर आव्हान आहे की आदिवासी हे आपले मूळ संरक्षक आहेत संस्कृतीचे. त्यांचे जतन आणि संवर्धन आपण केले पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी कार्य केलं पाहिजे. कारण एकता असेल, आदिवासी असो कोणी असो, आपली एकता असेल तर आपला देश टिकेल. 1982ला जेनेव्हा येथे जागतिक स्तरावर 82 स्तरावर जागतिक स्तरावर युनोने मीटिंग घेतली. या जगाचे खरे मूळ जे कोण आहेत याबद्दल चर्चा करण्यात आली, अभ्यास करण्यात आला. आणि खरे सर्व जातींचा इतिहास आहे, कोण कुठून आलं, कोण कुठून आलं, कोण कुठून आलं. पण एक आदिवासी अशी एक जात आहे, त्यांचा इतिहास अजूनही माहिती नाही, अजूनही त्याच्यावर संशोधन चालू आहे, ते अजून कुठेही मिळालं नाही. तर अशा आदिवासी हे खरे या धरतीचे मालक आहेत असं युनोला पटलं. आणि त्याच्यानंतर 1992ला 9 ऑगस्ट 1992ला जागतिक स्तरावर असं ठरवण्यात आलं. नाही 82ला अभ्यास झाला. आणि 92 पासून 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करावा असं जागतिक स्तरावर ठरवण्यात आलं. आणि त्यातल्या त्यात आपल्या भारत देशामध्ये आदिवासींचं स्वातंत्र्य काळापासून पारतंत्र्यापासून फार मोठं योगदान आहे. त्याच्या बिरसा मुंडा वगैरे सर्व जे महापुरुष होऊन गेले यांचा आधार घेऊन आपण सुद्धा सर्व आदिवासींनी या जंगल जमिनी, आपली संस्कृती, आपले विचार, देशाबद्दल अभिमान या सर्व गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. या निमित्ताने मी आमच्या अनुसूचित जमात नोकरवर्ग सेवा मंडळी या समितीतर्फे म्हणजे नोकरवर्ग सेवा मंडळी या संघटनेतर्फे आपल्याला सर्वांना आवाहन करतो की आपण आदिवासींचं सर्वांचं जतन करायला पाहिजे, संस्कृती जतन करायला पाहिजे असं बोलून माझे 2 शब्द संपतो. जागतिक आदिवासी विश्व दिवस आहे. हा दिवस संपूर्ण जगात साजरा होत आहे. त्या निमित्ताने आज टेलिफोन कॉलनी प्लॉट नंबर 20 येथे प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम ठेवा. त्याचे माननीय DJ सर्वात जुने वयस्कर ज्येष्ठ यांच्या हाती ठेवण्यात आला आहे. त्यानुसार ठाकूर जमातीला शासनामार्फत योग्य तो न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. आदिवासी दिवस आपण साजरा करतो. आता प्रकाश भाऊला सांगितलं आपण आदिवासी दिवस साजरा करा आणि आपले हक्क आपण अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. सगळ्यांनी एकत्र येऊन जर प्रयत्न केला तर आदिवासी दिवस नक्की यशस्वी होतोय. एवढं आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आहे. या निमित्ताने खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील विविध संघटनांचे जे ठाकूर जमातींचे प्रतिनिधी आहेत ते या ठिकाणी आदिवासींचे नायक बिरसा मुंडा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आदिवासींची देवता देवमोगरा माता यांना अभिवादन करण्याकरता इथे उपस्थित आहोत. आज आम्ही या सर्व महात्म्यांचं फुलहार अर्पण करून त्यांना नमन केलेलं आहे. भारतातील जे आदिवासी आहेत की ज्यांना घटनेनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध कलमाच्या अंतर्गत संरक्षण दिलेलं आहे. या संरक्षणात आदिवासींचा एक विशेष असा त्यांची प्रगती व्हावी आणि त्या प्रगतीच्या निमित्ताने हा समाज पुढे यावा याकरता घटनेने संरक्षण दिलेलं आहे. तेव्हा या आदिवासी दिनाच्या निमित्ताने या सर्व आदिवासी बांधवांमध्ये अशीच एकी राहावी आणि जेव्हा जेव्हा शासनाकडनं आदिवासींच्या विरोधामध्ये काही अन्यायकारक धोरणं ही स्वीकारली जातील त्याला अशाच एकीने आणि बहुसंख्येने हे आदिवासी लढा देत राहतील. आत्ताच अलीकडे 2000च्या आणि 2026मध्ये आदिवासींच्या काही प्रमाणपत्रांच्या संदर्भामध्ये परत ज्या आदिवासींची प्रकरणं आहेत ती ओपन करायची आणि मुद्दामहून सर्वसामान्य माणसाला अडचणीत आणण्याचं
शासनाने जे काही धोरण स्वीकारलेलं आहे याला आज आम्ही आदिवासी दिनाच्या निमित्ताने सर्व आदिवासी बांधव बहुसंख्येने त्यांचा निषेध करत आहोत आणि ही गोष्ट आम्ही हाणून पाडू असं आज आम्ही जाहीरपणे या ठिकाणी शासनाला सांगत आहोत. तेव्हा आदिवासी दिनाच्या निमित्ताने ही आमची एकी अशीच कायम राहो आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आणि या आमच्या आदिवासींच्या महानायकाने आमच्यासाठी जे काही योगदान दिलेलं आहे त्याचं आम्ही याच्या पुढे कायम स्मरण करत राहू अशी मी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. आज 9 ऑगस्ट युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनने आज हा जो 9 ऑगस्ट क्रांती दिन आहे तो युनोने जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केलेला आहे. आज धुळे शहरात अनुसूचित ठाकूर जमात सेवा नोकरदार मंडळ यांच्या वतीने समाजातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आपण पाहू शकतात. तसेच आमचे ठाकूर समाजाचे सर्व युवा तरुण आज कार्यकर्ते आपण पाहू शकतात. आज आम्ही येथे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच जननायक धरती आबा बिरसा मुंडा तसेच तंट्या मामा भिल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आज सर्वांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. व जल जंगल जमीनचं संवर्धन करण्याची जी आदिवासी बांधवांची जी प्रेरणा आहे ती युवा पिढीला कायम मिळो व शासनाच्या काही अन्यायकारक जे धोरणं असतील ते आदिवासी समाजाच्या जमातीच्या विरोधात असतील तर त्याला कडाडून आमचा विरोध राहील. धन्यवाद.